नमस्कार, मी देवयानी वरसकर. आज कार्तिकी एकादशी. यच्च यावत सर्व वारकऱ्यांच्या आयुष्यातील आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी हे खरं तर पर्वणीचे दिवस. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. वारकऱ्यांच्या आयुष्यातील हे दोन जे दिवस असतात हे अत्यंत पर्वणीचे असतात. मात्र यावर्षी कोविडमुळे आषाढी एकादशी होऊ शकली नाही आणि कार्तिकी एकादशी सुद्धा होणार नाही. परंतु यामुळे वारकऱ्यांच्या मनामध्ये अत्यंत एक वेगळी अशी हुरहुर लागून गेली. मात्र असं असून सुद्धा वारकरी शांत बसलेले नाहीये. आपलं नामसंकीर्तन जे आहे ते त्यांनी अव्याहतपणे सुरू ठेवलेलं आहे. हरिभक्तपरायण बाबा महाराज सातारकर यांनी सांगितल्याप्रमाणे वारी ही फक्त कायिक नाही तर ती वाचिक सुद्धा होऊ शकते. आणि ही वाचिक वारी काय असते हेच नेमकं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपण थेट जोडले गेलो आहोत कोल्हापूरशी, कोल्हापुरातील एक दिंडीशी. आणि या दिंडीचे प्रमुख आहेत निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर. गेली 34 वर्ष मिलिंद बांदिवडेकर हे कोल्हापूरवरून पंढरपूरला पायी जातात, पन्हाळा ते पंढरपूर पायी जातात. त्यांची स्वतःची अशी दिंडी आहे. आणि या संतांच्या मनातील हितगुज काय आहे, यावर्षी सुद्धा आषाढी झाली नाही, कार्तिकी वारी झाली नाही, तर या संतांच्या मनातलं खरं हितगुज काय आहे हे आज आपण या विशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. पांडुरंगा माय बापा. बांदिवडेकर बुवा, तुमचं आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांचं सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. रामकृष्ण. बुवा, यावर्षी कार्तिकी वारी झाली नाही आणि बाबा महाराज सातारकर यांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण वारी करू शकलो नाही, कायिक वारी जर करू शकलो नाही, तर ती आपण वाचिक वारी करावी. मुळात आधी ही वाचिक वारी म्हणजे नक्की काय आहे? हरिभक्त पारायण बाबा महाराज सातारकर आणि आषाढी एकादशीच्या वेळेला वारकऱ्यांना एक मार्गदर्शन केलं होतं की वारी करू शकत नाही, आपण चालत जाऊ शकत नाही, तर आपण नेमकं आता काय करायचं. ते म्हणजे कायिक म्हणजे शरीराला आणि वाचिक म्हणजे आपण आहे त्या स्थानाला राहायचं आणि पांडुरंगाचं नामस्मरण करायचं. म्हणजे कायिक शरीरानं आपण जाऊ शकलो नाही, पण आपण वाचिक दृष्ट्या पांडुरंगाचं नामस्मरण करून आपण त्या वारीचा आनंद उपभोगायचा असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानुसारच म्हणजे एक संकल्पना अशी आहे की जळीस्थळी काष्टी परमेश्वर भरलेला. या अनुषंगानं प्रत्येक वारकऱ्याला आपली पंढरपूरला वारीची ओढ असती नाहीच नाही, पण काय झालं या कोविडमुळं आपल्याला वारीला जाऊ शकत नाही. त्यामुळं आम्ही यावेळेला काय केलं की आमच्या वारीच्या प्रस्थानाचा दिवस आहे 17 तारीख. 17 तारखेपासून आम्हाला 10 दिवस लागतात पंढरपूरला जायला. ह्या 10 दिवसात आपण सकाळी आकडा करणे, त्याच्यानंतर आपल्या आरतीचं झालं की त्याच्यानंतर उपाळीचे अभंग म्हणणे, वासुदेव म्हणणे, आंधळी पांगळी म्हणणे, त्याच्यानंतर गवळणी म्हणणे, त्याच्यानंतर मग दुपारच्या सत्रामध्ये नाटाचे अभंग म्हणणे, त्याच्यानंतर हरिपाठ करणे, या दृष्टीने संध्याकाळी पंचवदी करणे. एक उपक्रम जे आहे आम्ही सातत्याने इथं महालक्ष्मी मंदिरमध्ये आम्ही सर्व मंडळी इथली वारी ती करणार आहोत, ते करत आहोत. त्यामुळे आता आपला दिवसाची सुरुवात ही संध्याकाळची मुक्कामाचं या दिवसभरामध्ये जी नित्यक्रम आपले जे घालून दिलेले आहेत ते आम्ही इथे या ठिकाणी सर्व मिळून वारकरी इथे उपक्रम पार पडतात. नक्कीच. आपण जसं आता सांगितलं की कायिक वारी नाही केली तरी आपण वाचिक वारी करत आहात. आणि ज्या दिवशी आपल्या दिंडीचं प्रस्थान होतं त्या दिवसापासून आजपर्यंत जे काही वारीतले नित्य नियम आहेत ते आपण ह्या महालक्ष्मी मंदिरामध्ये येऊन करत आहात. आणि तोच अनुभव इथे बसून सुद्धा, म्हणजे जरी तुम्ही फिजिकली म्हणजे शरीराने जरी तुम्ही तिथपर्यंत गेला नाही तरी मनाने तिथे जाऊन तुम्ही त्या दिंडीतले जे काही उपक्रम आहेत ते तुम्ही इथे करत आहात गेले 10 दिवस. आज आता जसं आपण सांगितलं की दिंडीमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळे नित्य नियम असतात, म्हणजे ठरलेले अभंग असतात. तर पहाटे जेव्हा दिंडीचं प्रस्थान होते पंढरपूरच्या दिशेने, तेव्हा पहिल्यांदी सकाळी काकड्यांच्या अभंगांपासून त्याची सुरुवात केली जाते. काय आहेत हे अभंग आणि काय म्हणजे पहाटेच्या वेळेस हे अभंग म्हणण्याचं जे काही ती जी वेळ आहे, काय सांगू शकाल या संदर्भात? साधारणपणे कसं आहे, बाबा महाराज सातारकर अलीकडचे असो किंवा हैबोज बाबा असो, प्रत्येक बंकट स्वामी आहेत,
मामासाहेब दांडेकर आहेत, परमपूज्य महोदयांनी ज्या मालिका केलेल्या आहेत, प्रत्येक मठाच्या किंवा फडाच्या याच्या दृष्टीने मालिका वेगवेगळ्या आहेत, पण सर्वसाधारणपणे प्रत्येक वारीचा एक दिनक्रम निश्चित असा केलेला आहे. सकाळी पहाटे उठल्यापासून ते रात्री दिंडी मुक्कामाला पोहोचेपर्यंत प्रत्येकाचा नियमानुसार अभंग असतील काय असतील ते नियमानुसार सुरू असते, प्रत्येकाच्या फडाप्रमाणे असते. त्यासाठी जी मालिका आपण त्याच्यासाठी आत्मसात करतो असतो, आता मी व्यंकट स्वामींची असतील, मामासाहेब दांडेकरांची असतील, बाबा महाराजांची असतील किंवा हाबळतोबांची असतील, या सगळ्या मालिका मी वारीमध्येही करतो. त्या दृष्टीने मंगलचरण असतात. पहिल्यांदा की मंगलचरण, पहिल्यांदा मंगलचरण सुरुवात होती रामकृष्ण हरी, वारीची सुरुवात रामकृष्ण हरी झालं. मंगलचरणाचे जे अभंग आहेत त्याच्यामध्ये मंगलचरण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 7, 8, 10, 15 अशी प्रत्येक मालिकानुसार मंगलचरण असतात. मग त्याच्यामध्ये पांडुरंगाचं वर्णन जे आहे ते पांडुरंगाचं वर्णन म्हणजे सुंदरते ध्यानमध्ये जसं वर्णन आहे त्या आशयाचे अभंग त्या मंगलचरणामध्ये असतात. त्या मंगलचरणाने दिंडीची प्रारंभ होतो. आणि त्याच्यानंतर मग याच्यात काकड्याचे अभंग म्हणून आहे. काकड्याचे अभंग म्हणजे काय आहे, आमचे परमात्मा परमेश्वर भगवान निद्रिस्त आहे. त्या परमेश्वर परमात्मा भगवानाला निद्रेच्या अवस्थेतून जाग करायचं आहे. जाग कसं करायचं, हे जाग करण्यासाठी म्हणून जे काही काकड्याचे अभंग आहेत ते प्रत्येक दिवसाला वेगवेगळा अभंग घेऊन आपण ची आळवणी करून पांडुरंगाला निद्रेतून जाग करायचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा त्याच्यामध्ये पहाटेचे राग घ्यायचे, पहाटेचे रागावर आधारित तोडे असेल, गुजरी तोडे असेल, ललित असेल, जेवढं त्याच्यामध्ये गेयता येईल आणि जेवढं त्याच्यामध्ये आसक्ती निर्माण होईल पांडुरंगाच्या बद्दल, कारण भेटीची आसक्ती आहे. आता पांडुरंग उठल्यानंतर मग त्यांची मग आरती, त्यांचं बाकीची काय विधी असते ती होते. पण त्या अभंगाची रचना अशी आहे की पांडुरंगाला निद्रेतून जाग करण्याचे अभंग जे आहे ती काकड्याचे आहे. बरोबर. म्हणजे जसं आपण म्हणाल की मंगलाचरण आहे आणि त्याच्यानंतर काकड्याचे अभंग आहे. एखादं उदाहरण दाखवल तुम्ही, एखादा अभंगाच्या 2 ओळी म्हणून दाखवू शकाल का, कशा असतात? असं आहे, काकड्याचे अभंग पुष्कळ आहे, म्हणजे मंगलचरणानुसार येतात. त्यापासून एखादा आपण त्याच्यातलं घेऊया. आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवनग, साधू संत जीवनग, कोमटे ते करा माझे, कोमटे ते करा माझे, हार ओझे तुम्हासी, भार ओझे तुम्हासी. अशा संतांचं वर्णन आहे, पांडुरंगाचं वर्णन आहे. अशा दृष्टीने काकड्याची आपण सुरुवात. बरोबर, सुंदर. म्हणजे सकाळच्या वेळेस जो काही पहाटेचं सुंदर असं वातावरण असते, आपण सुंदर अशा वातावरणातून जात असतो, प्रदूषण विरहित अशा निसर्गाच्या सानिध्यातून जेव्हा चालत जात असतो आणि ते जेव्हा असे ह्या अभंगाचे किंवा काकड्याच्या अभंगाचे किंवा मंगलाचरणातील अभंगाचे जेव्हा शब्द आपल्या कानावरती पडतात, तेव्हा निश्चितच आणखीन सुंदर दिवसभराची एक वेगळी एनर्जी घेऊन आपण पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतो. याच्यानंतर एक वेगळा प्रकार म्हटला जातो आणि तो असतो पिंगळा. म्हणजे जसं आपण सांगितलं की पांडुरंगाला उठवण्यापर्यंतचे वेगवेगळे अभंग आहेत, परंतु हे मंगलाचरण झालं, काकड्याचे अभंग झाले, त्याच्यानंतर पहाटेच्या वेळेस पूर्वी देखील गावागावांमध्ये पिंगळा येत असे. आता तो सुद्धा जो काही प्रकार आहे तो लुप्त होत चाललेला आहे. पण हा पिंगळा जो काही प्रकार आहे तो काय असतो आणि त्याच्या 2 ओळी जर आपण म्हणून दाखवल्यात तर प्रेक्षकांना आमच्या माहिती होईल. पिंगळा ही जी प्रथा जी आहे ती अलीकडच्या काळात आपल्याला बघायला मिळत नाही, खेडोपाडी थोडंफार अजूनपर्यंत जिवंत आहे. पण पिंगळा हा शकून सांगायसाठी, बरोबर, हा जो शकून सांगतो पिंगळा, त्याचा एक उदाहरण तुम्हाला, पिंगळा नामदेवरांचा प्रसिद्ध पिंगळा आहे. ते पिंगळ्याचे तुम्हाला 4 ओळी सांगतो. पिंगळा पिंगळा बोले महाद्वारी, बोले महाद्वारी, दिशा सरदी दिशाचारी, सरदी दिशाचारी, उदयो प्रकाशला दिनकरी, देवा शकून सांगावा, शकून ऐकावा, देवा शकून ऐकावा. आनंद लामणी मननी, पिंगळानंद लामणी मननी,
ते जन समाये गगनी गगनी ते जन समाये गगनी गगनी हर्षे घातली डोळणी डोळणी हर्षे घातली डोळणी डोळणी शिंपी नामा तुझे चरणी तुझे चरणी शिंपी तुझे चरणी तुझे चरणी देवाशतून ऐकावा ऐकावा देवाशतून ऐकावा ऐकावा. वा वा. म्हणजे हा जेव्हा पिंगळा जेव्हा शकून सांगायला येतो तेव्हाचं देखील वातावरण हे अत्यंत सुंदर असते, पहाटेचं वातावरण असते आणि साधारण गुंजू गुंजू म्हणजे पहाट हे साधारण उजाडण्याच्या अगोदर हा पिंगळा येतो आणि हा शकून गावागावांमध्ये सांगत असतो. निश्चितच नामदेव महाराजांचा हा जो काही पिंगळा आहे तो खरंच खूपच छान आहे. जेव्हा मंगलाचरण झालं, काकड्याचे अभंग झाले, पिंगळा देखील सांगून झाला, त्याच्यानंतरचं जे हे असते म्हणजे जसे आपल्या देहाचे उपचार असतात तसेच देवाचे देखील उपचार असतात असं म्हटलं जाते. म्हणजे जसं माणूस उठतो तो आपला अन्निक आवरतो किंवा बाकीचे सगळं हे करतो, त्याचप्रमाणे पांडुरंगाला सुद्धा जागं करण्यासाठी चा जो काही एक वेगळा सोहळा असतो तो सुद्धा एक फार आनंददायक असतो. काय सांगाल या संदर्भात? कसं आहे त्याच्यामध्ये पांडुरंगाला जाग करण्याची जी हे आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला वेगवेगळे म्हणजे संतांचे वेळे नामदेव महाराजांचे आहेत, तुकाराम महाराजांचे आहेत. दृष्टिकोनातून त्याचं एक उदाहरण जर म्हणलं, जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी देवा माता सुखी व्यथा जन्माच्या. असं एक आहे, उठा अरुणोदय प्रकाश झाला घंटा गजर गरजिला अधिक उघडा सुरू झाला काकड आरती समयाचा महाद्वारी वैष्णव पूजा सामुखी घेऊन आले तया दयासी दर्शन पंडिजन गर्गती महाद्वारी वैष्णव महाद्वारी वैष्णव. म्हणजे लोक आलेले आहेत तुमच्या दर्शनासाठी, बरोबर, तुम्ही आता जागे व्हा आणि या आम्हाला दर्शन द्या अशी कळकळीची विनंती अभंगाच्या द्वारे केली जाते. बरोबर. म्हणजे पांडुरंगाला सुद्धा म्हणजे जेव्हा उठवलं जाते किंवा त्यांना ते जेव्हा जागे होतात त्यावेळेस खरं म्हणजे चराचर मोहरले तुझी दृष्टी पहावया. सहस्त्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा. बरोबर. उजळल्या दशा दिशा गगना आलीशी शोभा. ही आरती पांडुरंगाची आहे, त्याच्या चराचर मोहरल्याचे वर्णन केले. बरोबर. त्यावेळेस अरुणोदय झालेला असतो, सुंदर असं कोवळं असं केशरी पिवळसर ऊन पडलेलं असते आणि त्या ह्याच्यामध्ये जो काही निसर्ग दिसतो तो सुद्धा देखील फारच आल्हाददायक असतो. आणि परमेश्वर म्हणजे काय आहे, हा निसर्गच आहे असं म्हटलं तर काही खोटं नाहीये. आणि या ह्याच्यातून जेव्हा पांडुरंगाचं दर्शन होते त्यावेळेस स्वतःला खरंच कृतकृत्य हे वारकरी लोक मानतात. खरं तर याच्यानंतर पुढे म्हणजे हा जो काही सकाळचा पहाटेपासूनचा जो काही दिंडीचा उपक्रम सुरू झालेला असतो, पांडुरंगाचं दर्शन होते, त्याच्यानंतर पांडुरंगाची आरती होते आणि त्यानंतर
एक वेगळे म्हणजे आंधळा म्हणा, मुका म्हणा, बहिरा म्हणा, अशा नावाचे काही अभंग म्हटले जातात. खर तर आंधळेपणा, मुकेपणा किंवा बहिरेपणा ह्या जरी शरीराच्या जरी व्याधी असल्या तरी त्याचा संदर्भ या अध्यात्मातून कसा काय लावला गेलेला आहे. म्हणजे त्या व्याधी जरी आपल्या शारीरिक असल्या तरी त्याचा जो काही रिलेव्हन्स आहे किंवा त्याचा जो काही संदर्भ आहे तो या आध्यात्मिक दृष्ट्या कसा काय लावलेला आहे, काय संबंध आहे या आंधळा, मुका, बहिऱ्याचा आणि अध्यात्माचा. थोडस आपण असं करूया की आंधळे पांगळे हा जो विषय आहे त्या आंधळ्या पांगळ्यामध्ये कसं आहे की एक साधं उदाहरण याच्या संदर्भातलं असं आहे. पण ज्या व्यवहारामध्ये फिरत असतो, इकडे तिकडे जात असतो, एखादा आंधळा माणूस आहे, एखादा आले माणूस आहे, पंगुत्व आलेला माणूस आहे, त्याच्या दृष्टीनं त्याला थोडीशी मदत व्हावी अशी समाजातली जे विकलांग लोक आहेत त्याला कुठेतरी मदत व्हावी म्हणून आपल्याला थोडस पाजर सुटला पाहिजे. पहिला आपला हात खिशाड गेला पाहिजे त्याला मदत करण्यासाठी. त्याच्यापेक्षा सुद्धा ह्या सगळ्यांचा विश्वाचा जनिता जे आहे पांडुरंग हा यांचा सांभाळ करणार आहे. या अनुषंगाने आंधळे पांगळे ह्याच्यामध्ये जे आंधळे पांगळे आहेत ते आंधळ्या पांगळ्याचं रूप घेऊन त्याच्या दृष्टीनं आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, कसवला विश्वतोची, सर्व होय जाणता, अशा सारख्या रचना ते आंधळे पांगळे म्हणून आलेले. आता त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला मी. म्हणजे डोळ्यावर जशी आपल्या झापड येते, विषयाचं सुख जेव्हा आपण भोगायला लागतो त्या डोळ्यावर झापड येते, ती झापडीच्या संदर्भातला एक आपल्याला आंधळा मी दोन ओळी म्हणून दाखवतो. देवा तुझ चुकलो गा तेने दृष्टी आले पण, देवा तुझ चुकलो गा तेने दृष्टी आले पण, विषय क्रांती कुंतलोचे केळी होते विवळ, अंधमंद दृष्टी झाली पाहे हा काळ, अवचिता दैवयोगे निवृत्ती घेतला तू काळ, अवचिता दैवयोगे निवृत्ती घेतला तू काळ, धर्म जागो निवृत्तीचा पिढीले पडळ, धर्म जागो निवृत्तीचा पिढीले पडळ, ज्ञानाचा निजबोधू, ज्ञानाचा निजबोधू, विज्ञान रूप सकळ, ज्ञानाचा निजबोधू, विज्ञान रूप सकळ, धर्म जागो निवृत्तीचा पिढीले पडळ, धर्म जागो निवृत्तीचा पिढीले पडळ. ज्ञानेश्वर माऊलींची गुरु निवृत्तीनाथ यांचे एक 2-3 आंधळे पांगळे याच्यामध्ये आहे. निवृत्तीनाथाने जसं ज्ञानेश्वर माऊलींना शिष्यत्व देऊन त्यांना गुरुस्थानी राहिले, त्या दृष्टीनं आपल्या जीवनामध्ये जी आपल्याला विषय सुखाच्या उपभोगामध्ये जी काय कुठं आपण परमार्थाच्या सोडून बाजूला गेलेला आहे त्या परमार्थाच्या कडे कसं यायला पाहिजे आपण, याची साधारण आपण याच्यात दाखली बघू. नक्कीच. जसं मी म्हटलं तसं आपण जसं सांगितलं की आंधळे पांगळे, मुका बहिरा, मुका झालो वाचा गेली असा सुद्धा एक सुंदर अभंग आहे. आणि त्यातून सुद्धा म्हणजे जे काही सांगायचं आहे त्या अभंगामधून तुकाराम महाराजांना ते सुद्धा सर्वश्रुत आहेच. आपण आतापर्यंत जो काही दिंडीचा उपक्रम असतो म्हणजे पहाटेपासून आंधळे पांगळे म्हणण्यापर्यंत, म्हणजे पहाटेचं मंगलाचरण म्हणा, काकड्याचे अभंग म्हणा, वासुदेव प्रकार आहे, वासुदेव एक प्रकार आहे. तर हा जो काय आहे, आज आपण कार्तिकी एकादशीच्या दिवशी, ह्या मंगल दिवशी आपण जी काही वाचिक वारी आहे ती कशी होते याचं सार्थ उदाहरण या दिंडीच्या माध्यमातून आपण बघतोय. आपण पुन्हा भेटूया 2च मिनिटात. छोटीशी एक विश्रांती घेऊया
आणि या दिंडीचा पुढचा उपक्रम कसा असतो, वासुदेव काय असतात, गवळणी काय असतात, नाटाचे अभंग काय असतात, हे निश्चितच आपण जाणून घेणार आहोत. एका ब्रेक नंतर थोड्याच वेळात आपण परत भेटूया या कार्तिकी एकादशीच्या विशेष उपक्रमामध्ये, विशेष कार्यक्रमामध्ये, पांडुरंगा माये बापा. आई मला भूक लागली आहे, क्लासला जायला उशीर, लवकर खायला दे ना. अगं थांब ग, आत्ताच सिलेंडर संपलाय. अहो इकडे या ना, सिलेंडर संपलाय, बदलून द्या जरा. अगं मला पण उशीर होतोय. अजिबात नाही, दर महिन्याला सिलेंडर बुक करायचा आणि पुन्हा बदलायचा. ह्या कटकटीला अक्षरशः मी वैतागून गेलेले आहे. अहो वहिनी, कशाला काळजी करताय? तुम्ही सुद्धा आमच्यासारखं MAGLचं पाईप नॅचरल गॅस कनेक्शन लावून घ्या. ना बुकिंगची कटकट, ना वेटिंगची झंझट. जितका वापर तितकाच आकार, आणि हो, सगळ्यात स्वस्त आणि सुरक्षित. अरे वा, आम्ही देखील आजच आमचं MAGL गॅस कनेक्शन रजिस्टर करतो. तुम्ही देखील नक्की करा. MAGLचं गॅस कनेक्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली आणि सावंतवाडी शहरात उपलब्ध आहे. अधिक संपर्कासाठी क्रमांक 7588 090505 आणि 7588 090606. or your life. My motto, safety first. I make sure I'm always protected. इसलिए मैंने अपने कार में लगा F Protect, इंडिया का पहला इंजन फायर फाइटर, इजी टू इंस्टॉल ऑन एनी कार, जो इंजन का टेम्परेचर बढ़ते ही ऑटोमेटिकली एक्टिवेट हो जाता है. F Protect, protect what you love. तू दुर्गा, तू जिजाऊ, सावित्री तू, सारी रूप तुझी वंदनीय. पण या नावांना खरा अर्थ उमऱ्याच्या बाहेरच. म्हणूनच तुझ्या कर्तबगारीला एक नवं वळण देण्यासाठी, एक नवं व्यासपीठ देण्यासाठी सज्ज झालंय कोकणचं महाचॅनल. तुझ्या नावाला नवा अर्थ देण्यासाठी आजच सहभागी हो कोकणची मानसी फोरम मध्ये. कारण तुझ्यासारख्या अशा अनेक कर्तबगार महिलांचा आवाज बनलाय देवयानीज टॉक शो. कोकणची मानसी फोरमचा देवयानीज टॉक शो देवयानी वरसकर यांच्या सोबत पहा फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वर. मनपूर्वक स्वागत आहे. कार्तिकी एकादशी निमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमात पांडुरंगा माये बापा. बुवा, आपण सांगितलं आतापर्यंत दिंडीचे जे काही नित्य नियम असतात किंवा नित्य जे काही दिंडीतले जे काही प्रकार असतात त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करत होतो.
सकाळपासून दुपारपर्यंत, म्हणजे दुपारपर्यंत म्हणण्यापेक्षा साधारण 10:30-11 पर्यंतची वेळ होते, किंवा त्याच्याही अगोदर जसं आंधळे पांगळे झाले किंवा मुका बहिरा झाला. त्यानंतर वासुदेव नावाचा एक प्रकार असतो. वासुदेव देखील पूर्वी गावागावामध्ये येत असे सकाळी, आणि त्याला धान्य घरातल्या महिला देत असत. आता तो प्रकार देखील लुप्त होत चाललेला आहे. तर हा अभंगातला वासुदेव जो आहे तो कसा असतो? मौल्य असं आहे, पशु पक्षी आणि मानव. पशु पक्ष्यांना भावना नाही किंवा वाचा नाही. पशु पक्षी नामस्मरण करू शकत नाही. माणूस नावाचा जो प्राणी आहे तो बुद्धिमान आहे, नामस्मरण करू शकतो. म्हणून नरदेह 84 लक्ष योनी फरल्यानंतर आपल्याला मानव जन्म एकदा मिळतो. मानव जन्माचं सार्थक तुम्ही कशा पद्धतीने करू शकता? आणि काळ जो आहे, काळ काही कुणासाठी थांबत नाही. त्यासाठी जे मिळालेलं आपल्याला आयुष्य आहे ते आनंदानं घालून परमार्थासाठी कसं वेचायचं, परमार्थाची आपली गोडी अंगात कशी राबवायची, ह्यासाठी वासुदेव जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतात. जेवढे वासुदेव आहेत त्याच्यामध्ये मानवी दोषांचा नायनाट करून परमार्थाकडे कसा त्याचा करू होईल याचं विवेचन किंवा याचं मार्गदर्शन केले असं वाटतं. एक 2 वासुदेव उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो. गातो वासुदेव मी ऐका, गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवून भावे एका, डोळे झाकून रात्र करू नका, काळ करीत बैसलासे लेखाला, काळ करीत बैसलासे लेखाला, राम राम स्मराही, राम राम स्मराही. असाच एक दुसरा वासुदेव आहे, म्हणजे विनंती करतात त्याच्यामध्ये महाराज आपले. कर जोडून विनवितो तुम्हा, कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही कर जोडून तुम्हा, कर जोडून विनवितो तुम्हा, नका करू संसार श्रमा, नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा रे, नका गुंतू विषय कामा, तुम्ही आठवा मधुसूदनाला, आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. असं मानवी कल्याणासाठी, मानवाच्या पूर्ण आयुष्यामध्ये कल्याण व्हावं या दृष्टीने वासुदेव हा नितांतानी कायमस्वरूपी असा उपदेश करतात. बरोबर. म्हणजे जेव्हा वासुदेव संदर्भातल्या अभंगांमधून सुद्धा जसं म्हणजे आतापर्यंतचा जर दिंडीचा जर प्रवास बघितला आणि या नित्य नियमातल्या जर अभंगांचा देखील जर गर्भित अर्थ जर बघितला, तर तो माणसाशी संबंधित किंवा माणसाच्या वेगवेगळ्या भावनांशी, त्यांच्या विकारांशी संबंधित असाच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरं तर म्हणजे सकाळचे जे काही मंगलाचरण, काकड्याचे अभंग म्हणा, त्याच्यानंतर पिंगळा आहे, त्याच्यानंतर आंधळे पांगळे आहेत, मुका बहिरा आहेत आणि वासुदेव आहे. याच्यामधून माणसाच्या आयुष्यामधले जे काही विकार आहेत, त्याचे जे काही गुणदोष आहेत, या संदर्भातलंच विवेचन केलेलं आहे. आणि ते सुंदररित्या म्हणजे आजच्या जी काही जीवनशैली आहे त्याच्याशी ते जे काही वर्णन आहे ते चपखल बसते असंच म्हणावं लागेल. खरं तर हा जेव्हा प्रवास अशा पद्धतीने सुरू होतो पुढे, वासुदेव झाल्यानंतर साधारण 10:30-11 जेव्हा वाजायला सुरुवात होते आणि ऊन रणरणट असते, पंढरपूरच्या दिशेने पावलं झपाझप पुढे चालत असतात, मनामध्ये एकच आस असते पांडुरंगाच्या दर्शनाची. आणि अशा वेळेस एक त्या पावलांना कुठेतरी आणखीन गती मिळावी या दृष्टीने गवळणी म्हटल्या जातात. आणि गवळण म्हटलं की कृष्णाच्या खोड्या आल्या, कृष्णाच्या लढीवाळपणा आला, आणि तो या अभंगांमधून, या गवळणींमधून सुंदर असा शब्दबद्ध केलेला आहे. मग त्या विविध संतांच्या गवळणी आहेत आणि त्याचे जे शब्द असतात
ते ऐकून आपले पाय झपाझप झपाझप पंढरीच्या दिशेने पुढे मार्गक्रमणा करतात. काय आहेत ह्या गवळणी आणि त्याचं एखादं मासलेबाईक उदाहरण सुंदरच आपण द्यावं अशी मी विनंती करते. बहुतांशी गवळणी या कृष्णाच्या ज्या बाललीला आहेत. म्हणजे आपल्या घरामध्ये एखादं मूल आहे बघा, मूल जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा पालतं पडतं, नंतर ते रांगायला लागतं, नंतर ते उभं राहायला लागतं आणि मग त्याच्या खोड्या सुरू होतात. तर त्या सगळ्या खोड्यांचं वर्णन विशेषतः जास्त म्हणजे गवळणीमध्ये केलेलं आहे. गवळणीमध्ये शृंगार रस पण आहे, भक्तिप्रधान शृंगार रस आहे, त्याच्यामध्ये अश्लीलता असं नाही. त्यामुळे गवळणी झालं की एक नवं वेगळं चैतन्य येते. आणि मग कृष्णाच्या सगळ्या खोड्या आठवत असताना आपल्या घरातल्या लहान मुलांची सुद्धा खोड्या आठवतात आणि आपल्या सुद्धा लहानपणीच्या खोड्या आठवतात. काय वेगळ्या नाही, मानवी जीवनामध्ये जेवढ्या लहान मुलं जशा खोड्या करतात सगळ्या प्रकारच्या खोड्या, आणि त्याचं सगळ्या खोड्याचं वर्णन हे आमच्या संतांनी गवळणीच्या रूपाने देऊन ठेवलेलं आहे. एक उदाहरणार्थ तुम्हाला 2 गवळणी सांगतो मी. तळवे तळ हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगनाथ, रंगणी रंगनाथ तुझ्या देखिलास ये, रंगणी रंगनाथ, रंगणी रंगनाथ तुझ्या देखिलास ये, गौरन जसवंती पैसांगे, गौरन जसवंती पैसांगे, गौरन जसवंती पैसांगे, गौरन जसवंती पैसांगे. जसं यामध्ये सगळ्या खोड्यांचे वर्णन आहेत. बरोबर. तिची सखी जी आहे ती जसवंती नाव ते सखीला सांगते. अशा प्रकारच्या बहुतांशी गवळणी जास्तीत जास्त म्हणल्या जातात. आणि विशेषतः कसं आहे, या सगळ्या दिंड्यामध्ये तुम्हाला सांगायची माझी एक ही आहे की या सगळ्या गवळणीच्या ह्या चाली या सांप्रदायिक चाली. बरोबर. सिनेमातल्या गाण्यावर आधारित चाली आमच्या वारकरी मंडळामध्ये कुठल्याही म्हणल्या जात नाही. त्यामुळे अशा पारंपरिक ज्या चाली आहेत परंपरेनुसार वर्षानुसार 750 700 वर्षे 100 वर्ष चालत आलेल्या आहेत. अशा या चाली गवळणीच्या म्हणल्या जातात. आता बघा, कृष्णाला भूक लागलेली आहे हो, आणि तो कृष्ण आपल्या माऊली यशोदेकडे हट्ट करायला लागलाय. त्याची एक गोळी तुम्हाला सांगतो. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल, यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल, 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 यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल, यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. हे तूप लावून भात करी, तूप लावून भात करी, वांगे भाजून भरीत करी, वांगे भाजून भरीत करी, बरकांड्याची कोशिंबीर मला जेवू घाल, बरकांड्याची कोशिंबीर मला जेवू घाल, यशोदे घराकडे मला जेवू घाल, यशोदे घराकडे जेवू घाल. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तो यशोदे मातेकडे पदार्थ मागतोय. असं बरोबर बरोबर. या ज्या गवळणी आहेत, जसं आपण सांगितलं की कृष्णाच्या खोड्या किंवा आपल्या घरात जसं एक लहान मूल असते आणि त्याच्या ज्या खोड्या असतात, तशाच या कृष्णाच्या ज्या काही खोड्या आहेत त्या या गवळणीमधून शब्दबद्ध केलेल्या आहेत. आणि आता ज्या काही गवळणींचा आपण उल्लेख केला की यशोदाने तो सांगतोय कृष्णाला, कृष्ण यशोदीला की घरी चल आणि मला पहिल्यांदा ती जेवायला वाढ, मला किती भूक लागली आहे. आणि एखादं लहान मूल जसं आईच्या पदराला धरून सांगेल की चल ना चल ना चल ना, तशी ही साधारण त्या गवळणीचे शब्द आहेत. आणि निश्चितच हे जेव्हा त्या रस्त्यावरून मार्गक्रमण करत असतो तेव्हा या शब्दांमुळे निश्चितच वारकऱ्यांचे पाय हे आणखीन वेगाने पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत असतात. ही जी काही रचना केलेली आहे ती सुद्धा खरंच म्हणजे त्याला त्रिवार वंदन म्हणावं लागेल. खर तर याच्यानंतर दुपार होते आणि दुपारी या सगळ्या वारकऱ्यांचा विसाव्याचा जे ठिकाण असते ते आलेलं असते. आणि विसाव्याच्या ठिकाणी पुन्हा एकदा सगळे वारकरी विसावतात. त्यांचं आन्हिक असते, ते जे काही असेल ते आटपून
सुंदर अशा जेवणाचा ते आनंद घेतात. जे काही आमटी भात त्यावेळेस केलेलं असते ते अत्यंत अमृतासमान असते आणि सगळेजण त्याचा तृप्तीने ढेकर देतात आणि थोडीशी विश्रांती घेऊन पुन्हा एकदा पंढरीच्या दिशेने या दिंडीची मार्गक्रमणा सुरू होते. खरं तर दुपार नंतर जेव्हा ही दिंडी मार्गस्थ होते त्यावेळेस नाटाचे अभंग म्हटले जातात आणि नाटाचे अभंग हे फार मोठे असतात. त्याच्या ज्या काही पंक्ती असतात त्या खूप असतात. मुळात आधी नाटाचे अभंग काय आहेत आणि त्याच्यामध्ये काय जीवनाचं सार सांगितलेलं असतं? बरोबर आहे. दुपारचा आमचा मुक्काम झाला वारीचा दिंडीचा की दुपारच्या मुक्कामानंतर दिंडी पहिल्यांदा विठ्ठल रुक्मिणीचा गजर करत मार्गस्थ झालेली असते. विठ्ठल रुक्मिणीचा गजर झाला की आपण नाटाचे अभंग घेतो. नाटाचे सर्वसाधारणपणे एक 70 अभंग तरी आम्हाला आतापर्यंत ज्ञात आहेत. 70 अभंगाचे नाटाच्या मध्ये सांगितलेले वर्णन पांडुरंगाचं तर आहेच, पण त्याचे सुद्धा मानवी जीवनातलं सार जे आहे, शरीर दुःखाचे कोठार, म्हणजे शरीर आपलं दुःखाचं कोठार आहे तसं शरीर चांगलं पण आहे, शरीर ओखट पण आहे, शरीर चांगलं पण आहे असं तुकाराम महाराजांनी सांगितले. अशा प्रकारचे जे अभंग आहेत किंवा मी अनाथ आहे आणि मग त्यासाठी बाबा मला तू माझ्यावर कृपा कर पांडुरंगा, म्हणजे पांडुरंगाची कृपा पण व्हावी, आपले ते दोष पण जावेत, त्या दृष्टीने नाटाचे अभंग साधारण 10 चरणी 8 चरणी अशी मोठे अभंग आहेत. नाटाचे अभंग फार मोठे असतात आणि त्याचे चाली सुद्धा पारंपरिक आहेत चाली सगळ्या. त्यात एक 2 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो आता. तुझी अनाथांचा दाता, तुझी अनाथांचा दाता, दुःख मोह नासावया चिंता, दुःख मोह नासावया चिंता, शरण आलो तुझ आता, तारी कृपावंता माय बाबा, तारी कृपावंता माय बाबा, तारी कृपावंता माय बाबा, संत संगती चरण सेवा, संत संगती चरण सेवा. त्याच्यामध्ये संतांची संगत आपल्याला कशी सातत्यानं घडायला पाहिजे, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे असं वर्णन केलं पाहिजे. दुसरं एक आहे, काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, काय हे खंडील कर्म, काय हे खंडील कर्म. खर तर या नाटाच्या अभंगातून आता जसं आपण म्हणालात की जीवनाचं सार जे काय आहे किंवा मानवी आयुष्यातले जे काही मर्म आहे ते या नाटाच्या अभंगातून सांगितले जाते आणि ते थोडे मोठे असतात, 7, 8, 9 चरणांचे अभंग असतात. खर तर ही मार्गक्रमणा करत असताना थोडस संध्याकाळची चाहूल लागायला लागलेली असते आणि त्याच्यानंतर या सगळ्या वारकऱ्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचं मर्म असलेला हरिपाठ सुरू होतो. म्हणजे देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी येला, इथपासून या हरिपाठाची जी सुरुवात होते तो खरं म्हणजे या सगळ्या दिवसाच्या सगळ्या ह्याचा अत्युच्च क्षण असतो हरिपाठ म्हणणं. म्हणजे हरिपाठाचं मर्म काय आहे, काय सांगाल आपण एक वारकरी म्हणून? माऊली, हरिपाठाला वारकऱ्याच्या जीवनामध्ये अनन्य साधारण असं महत्व. आपल्या एकूण 4 वाऱ्या आहेत, आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी. त्याच्यामध्ये आषाढी मुख्य आपली वारी आहे. त्या अनुषंगानं वारकरी या 4 वाऱ्याबरोबर एकादशी, 15वड्याची एकादशी आहे ती करतो. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा महत्वाचं असं आहे, वारकरी आहे तो दररोज सकाळी तरी व संध्याकाळी तरी हरिपाठाचे 28 अभंग म्हटल्याशिवाय पाणी पिणार नाही, असं एकेकाचं तत्व आहे. हे पाणी सुद्धा पित नाहीत, पहिल्यांदा हरिपाठ आणि त्याच्यानंतर मग पाणी ग्रहण करायचं, अशी एखाद्या वारकऱ्याची. आणि वारकऱ्यांना
हे मस्ट आहे, म्हणजे हे की त्याच्या जीवनात दैनंदिन जीवनातला ही अविभाज्य भाग आहे. हरिपाठ म्हणणे हा एक हरिपाठ. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज कृत आहे, तुकाराम महाराज कृत आहे, एकनाथ महाराज कृत आहे. पण सर्वसाधारण मध्ये आपल्या दिंड्यांच्या मध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ हा सरासरीनं म्हणला जातो. त्याच्यामध्ये 28 अभंग आहे. 28 अभंग मग त्याच्यामध्ये सुरुवात देवाच्या द्वारे, पहिल्यांदा सुंदर ते ध्यान म्हणतात, त्याच्यानंतर मग देवाच्या द्वारेपासून सुरू करून शेवटचा अभंग घेताना ज्ञानेश्वर माऊलींचं जे त्यांचे सद्गुरू म्हणून जे आहे त्या सद्गुरूच्या संदर्भातलं जे त्यांचं एक मागणं आहे, त्याच्यामध्ये निवृत्ती ज्ञानाने जे ज्ञानेश्वर माऊलीला जे काय त्यांच्या अल्पायुष्यामध्ये जे मार्गदर्शन केलं किंवा गुरुस्थानी म्हणून राहिले, त्याच्यासाठी मग शेवटचा अभंग जे आहे त्याच्यातले थोडक्यात तुम्हाला शेवटचा अभंग 2 ओळी सांगतो. ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती देई ज्ञान, ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती देई ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ, समाधी संजीवन हरिपाठ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. त्यानंतर हरिपाठाची समाप्ती केली, त्याच्यानंतर मग गुरुपरंपरेचे आपण घेतले. बरोबर. म्हणजे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे जेव्हा एखादा वारकरी ऐकतो किंवा जेव्हा सर्वसामान्य वारकऱ्याच्या कानावरती जेव्हा हे शब्द पडतात, तेव्हा निश्चितच जे काही त्या वारकऱ्याचे, म्हणजे तो किती वारीला जाणारा माणूस हा सर्वसामान्य शेतकऱ्यापासून उच्च शिक्षितापर्यंत असतो आणि लहानापासून थोरापर्यंत असतो. अगदी मोठ्या म्हणजे वयाने अगदी 80 वर्ष गाठलेली वारकरी सुद्धा पंढरीच्या वाटेने अत्यंत उत्साहाने चालत निघालेले असतात. आणि जेव्हा हा सगळा नित्य नियम आहे तो जेव्हा या वारकऱ्यांच्या सातत्याने कानावरती पडत असतो, तेव्हा निश्चितच जीवन जगायचं कसं ह्याचं जे काही वर्म आहे ते त्याला न समजलं तर म्हणजे ते वावगं ठरेल की समजलं नाही तर. तसं जर बघितलं तर आता म्हणजे एकूणच या कोविडमुळे म्हणा किंवा निसर्गाच्या प्रकोपामुळे म्हणा, सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये अत्यंत नैराश्य आलेलं आहे. आणि हे नैराश्य घालवण्यासाठी वारी किंवा दिंडी हा निश्चितच एक चांगला पर्याय आहे. आणि मी तर असं दावा करेन की ज्या काही महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत नापिकीमुळे किंवा निसर्गाच्या प्रकोपामुळे ज्या काही आत्महत्या झालेल्या आहेत, त्या आत्महत्यांमध्ये वारकरी निश्चितच नाहीये. कारण या सगळ्या प्रपंचामधून वारकऱ्याला जी काही ऊर्जा मिळते ती निश्चितच पुढे घेऊन जाण्यासाठी असते. आणि तो अशा छोट्या मोठ्या जी काही संकट आपल्यावरती येतात त्याच्यामुळे निश्चितच ढळणारा नसावा अशी एक धारणा आहे आणि माझा निश्चितच असा अंदाज आहे. जेव्हा हरिपाठ होतो आणि त्याच्यानंतर गुरुपरंपरेचे अभंग होतात, गुरुपरंपरेचे अभंगांमधून सुद्धा म्हणजे सुंदर त्याची गेयता असते आणि खूप चांगले शब्द असतात. गुरुपरंपरेचे अभंग काय असतात एक थोडक्यात सांगा. साधारण गुरुपरंपरेचे अभंग एक 7-8 त्याच्यामध्ये हरिपाठांत दिलेले असतात. घालून या भार राहिलो निश्चिंती अशासारखे, किंवा मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहिनीवृत्ती, अशा प्रकारचे अभंग नंतर दिंडी मुक्कामस्थळी जायचेपर्यंत गुरुपरंपरेचे अभंग म्हटले जातात. बरोबर. हा, आता जेव्हा गुरुपरंपरेचे अभंग झाले त्याच्यानंतर दिवसाचा जो काही उपक्रम असतो तो समाप्त होतो आणि दिंडी पुन्हा एकदा रात्रीच्या विसाव्याच्या ठिकाणी पोहोचलेली असते. रात्रीच्या विसाव्याच्या ठिकाणी दिंडी पोहोचल्यावरती सगळेच वारकरी पुन्हा एकदा विसावतात आणि त्यांचा जो काही तेव्हाच
म्हणजे स्वयंपाक बनवणं म्हणा किंवा सगळेच जण म्हणजे लहान थोर सगळेच जण आपापल्या परीने कामं करण्यासाठी पुढे सरसावतात. आणि निश्चितच तेव्हा सुद्धा जो काही स्वयंपाक किंवा जे काही बनवलं जाते अन्न ते त्याची सुद्धा गोळी अमृतासारखी असते. खरं तर अशी मार्गक्रमणा करत करत जेव्हा आपण पंढरपुरात पोहोचतो तेव्हाचा जो काही वारकऱ्यांचा आनंद असतो तो तर पराकोटीचा असतो. आणि 10 दिवसांचा, 11 दिवसांचा, 15 दिवसांचा सलग प्रवास करून, पायी प्रवास करून जेव्हा पंढरपुरात हे वारकरी पोहोचतात तेव्हा त्यांची तहानभूक हरपून गेल्यासारखी असते. अत्यंत एका वेगळ्या ऊर्जेने ते पुढे पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतात. आणि पंढरपुरात पोहोचल्यानंतर गेल्या काही दिवसांचा जो काही शिणवटा असतो तो त्यांचा पूर्णपणे मिटून जातो. तर हे जे काही आहे ते वारकऱ्यांच्या अभंगामधून किंवा या संत परंपरेच्या अभंगामधून कसं उद्भूत होते? पंढरपूरला पोहोचलं की मोठं समाधान, आणि त्याच्यानंतर पांडुरंगाच्या चरणावरती आपलं मस्तक ज्यावेळेला ठेवतो त्याच्यावर काय तो क्षण एक आहे त्याचं वर्णनच करता येईल, अवर्णनीय क्षण आहे. आता कुठे धावे म्हण तुमचे झाल्या दर्शन, भाग गेला शिण गेला अवघा झालाच आनंद, अशी समस्त वारकऱ्यांची इच्छा असते. हीच व्हावी माझी असं जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकून नेदी हरी, चंद्रभागे स्नान तुका मागे यायच्या. तुकाराम महाराजांनी दान मागितले, ते चंद्रभागेचे स्नान मागितले आणि पांडुरंगाच्या दर्शनाची आस पूर्ण झाल्यानंतर मग तो जो आनंद होतो. पण पंढरपुरात त्याच्यानंतर सुद्धा एकादशी नंतर द्वादशीचा प्रसाद ग्रहण करणे आणि जेवढे पंढरपुरातले वेगवेगळे आपल्या संबंधित मठ आहेत, फड आहे, वाळवंटातलं आहे भजन, या सगळ्या पंढरपुरातलं विचारांचं धन आहे ते आपण लुटून परत आपल्या घरी मार्गस्थ व्हायचं. याच्या दृष्टीने एक छोटासा अभंग आहे तो आपल्या समोर सादर करतो. मोचे नावा भीमा देवी, मोचे नावा भीमा देवी, मोचे नावा भीमा देवी, मोचे नावा भीमा देवी, भीमा देवी. बेढा बेढा रे पंढरी पंढरी, बेढा बेढा रे पंढरी पंढरी, बेढा बेढा रे पंढरी. चला चला संत जन, चला चला संत जन, करू देवासी भांडण, करू देवासी भांडण. बेढा बेढा रे पंढरी पंढरी, बेढा बेढा रे पंढरी पंढरी, बेढा बेढा रे पंढरी पंढरी पंढरी. बरोबर. जेव्हा पंढरपुरामध्ये वारकऱ्याचे पाय लागतात आणि जेव्हा पांडुरंगाचं दर्शन होते त्यावेळेसचा जो त्याचा आत्मानंद असतो तो अवर्णनीय असतो. म्हणजे तो खरं म्हणजे शब्दात सांगण्याच्या पलीकडे आहे. आणि कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, अशा पद्धतीचं त्याचं स्वतःचं हितगुज असते की त्याच्या मनातलं जे काही गुज असते ते अशाच पद्धतीचं असते. आणि निश्चितच जेव्हा पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर तर इतक्या दिवसांचा जो काही चालण्याचा शिणवटा असेल किंवा इतर काही असेल तो एका क्षणात नष्ट होतो. आणि पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर तो वारकरी जो असतो तो अत्यंत म्हणजे त्याला फार हर्ष झालेला असतो. आणि अशीच म्हणजे अशा वारकऱ्यांची मांदियाळी कार्तिक एकादशी दिवशी संपूर्ण पंढरपुरामध्ये आपण बघू शकतो. मला वाटते ह्या ज्या काही दिंड्या ठिकठिकाणावरून येतात पंढरपुरात आणि त्यावेळेस जे काही वारकऱ्यांचा जो काही एक कल्लोळ त्या पंढरपुरामध्ये असतो त्यामुळे एक वेगळं चैतन्य पंढरपुरात सुद्धा असते आणि प्रत्येक वारकऱ्यामध्ये सुद्धा असते. आपण जसं म्हटलं तसं तुका मागे हेची दान, म्हणजे चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नंतर काल्याचं म्हणजे दुसऱ्या दिवशी द्वादशीला काल्याचा प्रसाद घेऊन आपापल्या गावी मार्गस्थ व्हायचं असं असते.
परंतु एकूणच बांदोडकर बुवा जर बघितलं तर ही जी काही वारी असते किंवा ही जी काही दिंडी आपण घेऊन जातो पंढरपुरापर्यंत, याच्यामध्ये काय असते? दिवस दिवस लोक चालत असतात, कानावरती अभंगांचे शब्द पडत असतात. मग या ह्याच्यामधून नक्की तो वारकरी काय घेऊन जातो असं तुम्हाला वाटते? आणि एकूणच आत्ताच्या परिस्थितीशी जर त्याचं जर साधर्म्य लावायचं झालं तर या वारीचं आणि ह्या दिंडीचं आणि ह्या संपूर्ण अभंगाचं कसा काही संबंध आपण जोडू शकाल? माऊली, विचार करा तुम्ही, आज जगात एकमेव असा सोहळा आहे पंढरपूरच्या 4 वाऱ्या, ज्याच्यामध्ये लक्षावधी 18 पगड जातीची लोक लहानापासून मोठ्यापर्यंत ज्येष्ठांच्या पर्यंत असे जातात. पण आतापर्यंत जगामध्ये आता जवळ 750 वर्ष वारी सुरू आहे, पण एकही अनुचित प्रकार आमच्या वारीत घडलेला नाही. एवढ्या मोठ्या संख्येने लोक असून, वेगवेगळ्या विविध जाती धर्माची लोक असून ह्या वारीचं वैशिष्ट्य आहे. जसं ज्ञानेश्वरीची एक उभी अनुभवायची आहे ना, तसं माणसानं आयुष्यात येऊन एकदा एक वारी तरी अनुभवावी असं त्याच्यामध्ये आहे. आणि ती वारी असं आहे की 10 दिवस असेल, 15 दिवस असेल, महिनाभर असेल. आता कर्नाटकातल्या काही दिंडी अशा आहेत की 1.25 महिना लागतो त्याला, तर ते 1.25 महिना ही त्याची 11 महिन्याची ऊर्जा निर्माण करून देणारी वारी आहे. केवळ नुसतं चालणं आणि हे त्याचं चालण्याचं शील सुद्धा वाटत नाही का? शेवटी आता तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये किंवा ज्ञानेश्वर माऊलीच्या आळंदीच्या दिंडीमध्ये धावा नावाचा एक प्रकार आहे. 80-80, 83 वर्षाची विनेकरी बुवा धावत सुटतात, 1-1 किलोमीटर धावतात. त्यांचं वय पण नाही ते, पण अशी ती त्यांना कुठली एनर्जी ती ही एनर्जी, ही ऊर्जा मिळवायसाठी वारी अत्यंत उपयुक्त आहे माणसाच्या. आणि वारीच्या मध्ये जे आपण अभंग ऐकतो, गवळणी ऐकतो, भारुड ऐकतो, भोपाळ ऐकतो, त्याच्यातनं आपण जीवनाचं तत्व आपण आयुष्यामध्ये कसं वागायचंय. जोडून या धन उत्तम व्यवहारी, तुकाराम महाराजांसाठी धन जोडा पण ती उत्तम व्यवहाराने जोडा. ह्या सगळे जे संस्कार आहेत, ती वारी संस्कार करणारी एक मोठं साधन आहे असं मला वाटतं. या अनुषंगाने लहानापासून मोठ्यांच्या पर्यंत प्रत्येकानं वारी करावी, एक तरी वारी करावी, अनुभवावी अशी माझी इच्छा आहे किंवा विनंती आहे. बरोबर. जेव्हा पांडुरंगाचं दर्शन होते तेव्हा हे सगळे वारकरी असतात, ते एक वेगळी ऊर्जा घेऊन आपल्या गावी दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी काला करून मार्गस्थ होतात. आणि त्यांच्याकडे काय असते, काय मिळते, तर जे विचारांचं धन आहे ते त्यांच्याकडे असते. आणि निश्चितच पुढच्या वर्षीसाठी पांडुरंगाच्या भेटीची आस घेऊन ते पंढरपुरातून जड अंतःकरणाने बाहेर पडतात खरे, परंतु हे जेव्हा बाहेर पडतात त्यावेळेस त्यांच्याकडे निश्चितच एक वेगळा आत्मानंद असतो आणि एक वेगळं चैतन्य ओतप्रोत भरलेलं असते. या संपूर्ण वारीचा जो काही उपक्रम असतो तो जेवढा आनंददायी असतो तेवढाच, आता आपण जसं म्हटलं तसं की जसं एकतरी वारी किंवा एकतरी वारी अनुभवावी हे निश्चितच आहे. आणि ती जर वारी जर अनुभवली तर जीवनात आपण जगायचं कसं, आणि हे आत्ताचं जे काही निराशाजनक जे काही वातावरण आहे त्याला आपण कसं त्याचा पाडाव करायचा आणि पुढे जायचं, याचं तत्वज्ञान निश्चितच ही वारी शिकवते. बघा ना, अनेक आषाढीच्या वारीमध्ये पाऊस पडत असतो, परंतु पावसा पाण्याची तमा न करता वारकऱ्यांची पावलं पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात. कार्तिक एकादशीला नुकतंच जे काही त्यांचं धान्य असते ते असते, कधी कधी शेतामध्ये सुद्धा असते, परंतु त्याचीही पर्वा न करता हे वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतात. आणि पाठचा पुढचा विचार न करता एकाच ध्येयाने प्रेरित होऊन ते पंढरपुरात जात असतात. निश्चितच हे जे काही मर्म आहे किंवा ही जी काही आस आहे तीच या वारकऱ्यांना पुढच्या वर्षीसाठी पुन्हा एकदा एक वेगळी एनर्जी, एक वेगळं चार्जिंग करून जाते आणि पुढच्या आयुष्यासाठी जगण्याची एक वेगळी उमेद देते. बांदोडकर बुवा, वारी म्हणजे काय असते आणि ह्या वारीचा नित्य नियम काय असतो या संदर्भात आपण आज फार सुंदर असं विवेचन केलं. आपण आणि आपल्या सहकार्यांनी सुंदर असे अभंग देखील म्हणून दाखवलेत. त्याबद्दल संपूर्ण सिंधुदुर्ग लाईव्ह परिवारातर्फे मी आपले हृदयपूर्वक धन्यवाद मानते. आणि या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये, पांडुरंगा मायबापा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात आणि आम्हाला अभंगांचं जे काही थोडंसं आपण म्हणून दाखवलं आणि आपले सहकार्यांनी म्हणून दाखवलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे अंतःकरणपूर्वक आभार मानते. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.